बातमी नागपूरमधून आहे। हिंसाचारग्रस्त परिसर वगळता नागपूरमध्ये जनजीवन सध्या सामान्य पद्धतीने सुरू आहे। नागपूर मेट्रो, शहर परिवहन सेवा आणि राज्य परिवहन सेवा नियमित सुरू आहे, तर अतिमहत्त्वाच्या सेवा अंशतः सुरू राहणार आहेत। हिंसाचारग्रस्त भागातील शाळा आणि दुकानं आजही पूर्णतः बंद राहणार आहेत। महाल, इतवारी, भालदारपुरा, हंसापुरी, मोमीनपुरा, कोतवाली, चिटणीस पार्क भागातल्या शाळा आणि दुकानं आजही बंद आहेत, तर 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रभावित क्षेत्रामध्ये संचारबंदी कायम आहे। संचारबंदीमध्ये असलेल्या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असून तणावपूर्ण शांतता आहे। परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर टप्प्याटप्प्यात संचारबंदी हटवण्याचा निर्णय घेतला जाईल। तर नागपूरमधल्या तणावामुळे 22 मार्गावरील 75 बसेसचे मार्ग बदलण्यात आलेले आहेत। 11 मार्गांवरची बस सेवा पूर्णतः बंद आहे। 11 मार्ग हे डायव्हर्ट करण्यात आलेले आहेत। नागपूरमध्ये कर्फ्यू लागलेल्या भागात बस सेवा सुरू नाही। परिस्थिती सामान्य झाल्यावरच बस सेवा पूर्ववत केली जाईल। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। रजत, नागपूरमध्ये ज्या भागात संचारबंदी आहे, कर्फ्यू आहे, त्या भागातली परिस्थिती सध्या नेमकी कशी आहे? कोणकोणत्या सेवांवर परिणाम होतोय? प्रज्ञा, 11 पोलीस स्टेशन अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली असली तरी प्रभावित क्षेत्र जो आहे तो फार मर्यादित होता। 11 पोलीस स्टेशनचा जो कार्यक्षेत्र आहे त्याच्या तुलनेत फार मर्यादित होता आणि त्यामुळे जो प्रभावित क्षेत्र आहे त्या भागामध्ये सध्या पोलिसांचा तगडा बंदोबस्त आणि तिथे लोकांना ये जा करण्यापासून पोलीस थांबवत आहेत। मात्र उर्वरित जो भाग आहे, ज्या 11 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संचारबंदी आहे त्या ठिकाणी दुकानं बंद आहेत किंवा बस सेवा जी आहे ती सुरू नाही आहे, शाळा बंद असतील, मात्र लोकांची ये जा आणि जे काही दैनंदिन कामं आहेत ते सामान्य दिवसांसारखे सुरू आहे। फक्त 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्रित जमा होऊ नये अशा पद्धतीचा प्रतिबंध जो आहे तो पोलिसांकडून करण्यात आलेला आहे। त्यामुळे नक्कीच सोमवारी रात्री जी काही घटना नागपुरात घडली होती, हिंसाचार घडला होता, त्याच्यानंतर आता नागपूर बऱ्यापैकी सामान्य स्वरूपामध्ये रोजसारखा नागपूरकरांचा वावर जो आहे तो सुरू झालेला आहे। माझ्या पाठीमागे गणेशपेठ पोलीस स्टेशन आहे आणि याच पोलीस स्टेशनमध्ये सोमवारी घडलेल्या हिंसाचारासंदर्भात जे गुन्हे आहेत ते नोंदवण्यात आलेले आहेत। जी काही माहिती एबीपी माझाला मिळाली आहे त्याप्रमाणे जो हिंसाचाराशी संबंधित गुन्हा आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत 51 लोकांना नावानिशी त्याच्यामध्ये नोंद करण्यात आलेली आहे, तर इतर 500 ते 600 अज्ञात लोक अशा पद्धतीची नोंद त्या FIR मध्ये करण्यात आलेली आहे। त्यामुळे एक मोठा जमाव हिंसाचार करत होता हे आपल्याला लक्षात येते। FIR मध्ये जो तपशील पोलिसांनी नोंदवलेला आहे तोही त्या घटनेची भयावहता सांगणारा आहे। पोलिसांना त्या ठिकाणी थेट आव्हान दिलं जात होतं, अगदी घातक शस्त्रांचा, पेट्रोल बॉम्बचा वापर करण्यात आल्याची नोंद त्या FIR मध्ये आहे। त्यामुळे कुठंतरी सुनियोजित पद्धतीने हा हिंसाचार घडवण्यात आला आहे का? काल राज्याचे मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये निवेदन करताना त्याचा उल्लेख केलेला होता आणि FIR मध्ये जी काही माहिती लिहिण्यात आलेली ते पाहताही असं लक्षात येते। बरोबर आहे, त्यामुळे नियोजित पद्धतीनं हा सगळा प्रकार घडवून आणला का, हा संशय एकीकडे व्यक्त होतोय। आणखी एक महत्त्वाची अपडेट रजत अशी आहे की महाराष्ट्र ATS सुद्धा नागपूर हिंसाचार प्रकरणाचा समांतर तपास करणार आहे। आरोपींची सध्या स्थानिक पोलिसांकडून चौकशी सुरू आहे आणि चौकशीत काही अतिरिक्त माहिती मिळाल्यास ATS कडे चौकशीची सूत्र दिली जातील। काय कनेक्शन आहे या सगळ्यामध्ये? नक्कीच जो काही हिंसाचार घडलेला आहे तो जरी स्थानिक पातळीवर घडला असला तरी त्याच्यामध्ये एक धार्मिक वाद आणि एक धार्मिक दृष्टिकोनातून रोष व्यक्त करण्यात आल्याचा एक उल्लेख होता किंवा सुरुवातीला आमच्या धार्मिक भावना दुखावल्या असं एका गटाने नमूद केलेलं होतं आणि त्याच्यानंतर ATSने या संपूर्ण घडामोडींचा तपास सुरू केलेला आहे। कारण सुनियोजित पद्धतीने हा संपूर्ण हिंसाचार घडवण्यात आल्याची माहिती किंवा त्या पद्धतीचे प्राथमिक पुरावे जे आहेत ते पोलिसांकडे एजन्सीजकडे येत आहेत। त्यामुळे या संपूर्ण हिंसाचारामागे सुनियोजित पद्धतीने कट करण्यामागे काही संघटन आहेत का, काही कट्टरवादी संघटना आहेत का, याचा तपास जो आहे तो आता पोलिसांना आणि ATS सारख्या विविध पथकांना करावा लागणार आहे। आणि त्यामुळेच ज्या पद्धतीची हिंसा घडवण्यात आलेली आहे नक्कीच ATSची एंट्री याच्यामध्ये होणं अपेक्षित होता आणि त्याच दृष्टिकोनातून आता याचा समांतर तपास जो आहे तो ATS कडून करण्यात येणार आहे आणि नक्कीच यामागे कट करण्यात काही संघटन आहेत का या मुळाशी पोलीस आणि ATS येणाऱ्या काही दिवसांमध्ये पोहोचेल असा आपण विश्वास व्यक्त करूया। निश्चित रजत, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।